नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। त्यांच्याकडनं लग्नाचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। इकडे त्याचबरोबर काकांनी सांगितलं की मला आता आवर्जून बोलून सांगितलं की हे जे आमच्यावरचे काही संस्कार आहेत ते पांडुरंग जाधव साहेब यांचे खूप मोलाचा वाटा आहे यामध्ये आम्हाला घडवण्यामध्ये। जे संस्कार त्यांनी आम्हाला दिले तेच आम्ही समाजासाठी देणं आहे आणि ते देणार अशी पण त्यांनी जी आहे ही पूर्ण पेंटिंग ब्लडची आहे आणि दादांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात येत आहे। असताना कामगाराचा एक पैसाही आपण त्याच्यात खाल्ला नाही पाहिजे ह्याच उद्देशाने आम्ही सुद्धा काम करतो। आणि सेवानिवृत्त जरी तुम्ही आज याच्यातून होत असाल तर येणाऱ्या काळात तुमचं जीवन निरोगी, स्वास्थ्य, आनंदी आणि तुमचे मुलं आणि नातवंड सोबतच घालवा। तर बरेच लोक रिटायर झाल्यावर पण काहीतरी उद्योग करायच्या चक्करमध्ये राहते, पण करू नका, कारण आता तुमची मुलं एकदम सुज्ञान आणि संस्कृत आणि जिम्मेदारीने वागणारे। कारण बरेच आपण मंडळी टी व्हीतून पेपरमधून सगळीकडून बघतो की आई वडील मुलांना शिकवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात, पण मोठं झाल्यावर त्याच मुलाला आपल्या आईवडिलाबद्दल काळजी, प्रेम हे विसरत चाललो आहे। पण याच्यासाठी न विसरण्यासाठी आईवडिलाचे संस्कार गरजेचे असतात आणि नक्कीच तुमच्या आईवडिलांनी जसे तुमच्यावर संस्कार केले तीच परंपरा तुम्ही तुमच्या मुलावर केली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कारण पैसे किंवा मान पान सन्मान हे महत्त्वाचं नाही, आपल्या घरातला आनंद, सुख, प्रेम हे महत्त्वाचं आहे। प्रत्येक आईवडिलांसाठी मुलांनी आपलं कर्तव्य म्हणून रिटायर व्हायच्या आधी असो या रिटायर झाल्यावर असो, कारण आपण सगळं हिंदू धर्माला मानणारे लोक आहे। कारण बरेच लोक काय करतात की आईवडिलाची सेवा किंवा त्यांना काळजी न करता चारी धाम करायच्या प्रक्रियेत देवाची धाव घेतात, पण आपले खऱ्या अर्थाने आईवडीलच आपले देव आहे आणि त्यांची सेवा केली तरच आपल्या चारी धाम घडल, पुढे जायची गरज नाही। मी गणेशला त्याच्या वडिलाच्या निवृत्तीनिमित्त त्यांनी जे काय मागच्या 15-20 दिवसापासून चालू होतं का दादा आपल्याला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्ही काही झालं तर आले पाहिजे। आता मागच्या 2-3 महिन्यापासून जी काय मला जिम्मेदारी मिळाली त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस मला बाहेर राहावं लागतं, पण मी ठरवलं होतं काही जरी झालं तर गणेशच्या वडिलांच्या सेवानिवृत्तीसाठी आपण पुढे जायचं नाही। मी परत एकदा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, भारतीय जनता पार्टीकडून सेवानिवृत्त जरी तुम्ही आज झाले असाल तर तुमच्या दुसऱ्या इनिंगला आणि एकदम म्हणजे तुमचं नातवंड, मुलं, पाहुणे रावळे कामाच्या ओघात तुम्ही बऱ्याच ठिकाणी नातेवाईकाकडे मुक्कामी राहू नाही शकले असं, इथून पुढं नक्की वेळ काढा, 2-2, 4-4 दिवस राहा, कारण आपल्या जीवनात आनंद महत्त्वाचा आहे। आणि तुम्ही तुमच्या मेहनतीतून, संस्कारातून जसं मुलं घडवले, आता जे काही सांगितलं की बाबा आम्हाला सुद्धा घडवताना त्यांनी एक आदर्श कामगार कसा असतो, कंपनीचा आपण देणं काय असतो याची एक आम्हाला दिशा दिली। अशाच प्रकारे गणेश येणाऱ्या काळात पण समाजासाठी व सगळ्यासाठी काम करेल अशी अपेक्षा करतो व थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल, आज तुमचे वडील सेवा निवृत्त होत आहे त्या कामामधून, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकारांचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही आज या कार्यक्रमात वाढून म्हणजे येऊन हा जो आनंद दुर्गुणा केला त्याच्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभारी आहे। आणि आज म्हणजे वडिलाचे जे 37 वर्ष म्हणजे जे म्हणतात ना, जे इमानदारीनं काम करतात त्याचं फळ भेटतं। आज तुम्ही सर्व हे जे आहे हे त्याचंच फळ आहे, जे त्यांच्या रूपाने त्यांनी लावलेल्या झाडाच्या रूपाने आज आम्हाला चाकायला भेटतं। त्याच्याबद्दल मी त्यांचं किती आयुष्यभर जरी मी म्हणजे 7 जन्म जरी घेऊन त्यांचं म्हणजे मी कर्तव्य पार करण्याचा प्रयत्न केला तरी ते पूर्ण होऊ शकत नाही। आज एक अनोखा प्रसंग या ठिकाणी असा दिसतोय की आपण आईवडिलांची स्केच जी केलेली आहे ती स्वतःचं ब्लड देऊन केलेली आहे, याच्यावरून आपल्याला काय म्हणायचं? ॲक्च्युली म्हणजे वडिलाला काय द्यावं हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता। मग मी खूप विचार केला नाही काय करावं तरी पैसा पाणी आपण खूप देऊ शकतो, वेळ देऊ शकतो, म्हणजे
मग एक आठवलं म्हणलं आपल्या शरीरात पाण्यानंतर जो काही भाग असतो तो रक्तच असतो. म्हणजे मी तर असं ठरवलं माझ्या शरीरात मी नंतर अवयव पण दान करणार आहे. म्हणजे ज्यावेळेस मी फ्युचरमध्ये मी तसं लिहून देणार आहे. आणि आज मी माझ्या शरीरातला जो भाग देऊ शकतो ब्लड रूपात मी तो दिला आहे. आणि या ब्लडवाल्यांनी पण अगदी त्यांनी 100% ब्लड वापरून जो स्पेस तुम्ही बघितला आहे त्याच्यात कुठलंही पाणी वगैरे टाकलेलं नाही. पूर्णपणे माझं रक्त त्यांनी काढून ते पेंट तयार केलं. या माध्यमातून संदेश काय देणार आहात? समाजामध्ये संदेश द्यायचं जर झाला मी एवढा देईल. म्हणजे प्रत्येक कुटुंब हे फक्त स्वतःसाठी जगत असतं. इथून पुढे फक्त मी एकच सांगेन तर तुम्ही स्वतःसोबत जगत असताना आपल्यासोबत आपले शेजारी सहकारी सोबत घेऊन चला. ज्यावेळेस तुम्ही सोबत 10 लोक जोडतात ऑटोमॅटिक ते 100 पावलं पुढं चालत असतात. 100चे 1000 होतात आणि हा 1000चा आकडा लाखो आणि करोडोमध्ये जातो. त्याच्यासाठी तुम्ही फक्त एकच करायचं आहे आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होणार नाही आणि आपल्या शेजारच्याला आपण कसं आनंदी आणि सुखी ठेवू शकतो हा विचार करूनच समाजात वावरायचं आहे. त्यामुळं याच्यामध्ये भांडणं वगैरे जे सध्याची परिस्थिती घडते भीषण घटना घडत आहेत त्याच्याबद्दल हा एक चांगला पॉझिटिव्ह विचार या ठिकाणी राहील. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव गणेश पंडित गायके. मी ॲज अ सिनियर मेंटेनन्स इंजिनियर म्हणून JBM ग्रुपमध्ये कार्यरत आहे आणि समस्त शुभक्त मित्र परिवारात मी एक सदस्य पण आहे. आपण वीज भाषी आहेत, आपण कमी बोलतात, पण कमी बोलणारे माणसं जास्त काम करतात. हा असा अनुभव कसा शेअर करा? नवीनच्या कंपनीमध्ये कामगार काम करतात त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? आपल्या एक निष्ठेबद्दल कसे राहिले पाहिजे, कामगारांनी कसं काम केलं पाहिजे? त्याने आपापलं इमानदारीनं काम केलं पाहिजे. इमानदारीनं बसून फळं ऑटोमॅटिकच इमानदारीनं काम केलं फळं आता ऑटोमॅटिकच मिळतात. मी नेहमी माझ्या नेहमी सांगतो इमानदारीनं काम करायचं आपण बोलत आपलं काम चालू केलं. ताई आपण साहेबांच्या समारोहामध्ये साहेब कमी बोलतात पण काम त्यांचं खूप चांगलं आहे. सगळ्या जणांनी त्यांच्या भाषणामध्ये गौरव केलेला आहे. आपण काय सांगाल त्यांच्याबद्दल? समाजामध्ये तर ते खूप लोकप्रिय आहेत. सगळेजण त्यांचे वक्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की त्यांचे कौटुंबिकसुद्धा मुलांना त्यांनी खूप चांगलं घडवलं, त्यांच्यावर संस्कार चांगले केलेले आहेत. त्यांच्यामध्ये आपण काय बोलाल? असं